मोहिनी एकादशी महिमा विधी व व्रत कथा। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात। एकादशी जयाचंद अहर्निशी व्रत करी जो नेमाने तया वैकुंठीचे येणे। नामस्मरण जागरण वाचे गाये नारायणी तोची भक्त सत्य साच एका जनार्दनी म्हणे वाचा। व्रत जे करीती तया जे निंदिती त्याचे पूर्वज जाती नरकामध्ये। भोळे भाळे भक्त वेडे वाकुडे गाती तया जे हसती ते स्वान सम। स्वमुख देव आवडीने सांगे तयाची या मागे हिंडे देव। एका जनार्दनी भोळा देव भक्ताचा गौरव करीत असे। याप्रमाणे एकादशीचं हे महत्त्व असतं की जे एकादशी व्रत नित्यनेमाने करत असतात, ज्यांचा अखंड छंद एकादशी व्रताचा असतो, जे नेमानी व्रत करतात त्यांना वैकुंठीचं दार हे कायमचं खुलं असतं। नामस्मरण करायचं, त्या दिवशी जागरण करायचं असतं आणि वाचेने आपली जी आराध्य दैवता असेल त्या दैवतेचं भजन कीर्तन करायचं असतं, त्याची भक्ती करायची असती असं एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे। भगवान श्रीकृष्ण आणि धर्मराजा म्हणजे युधिष्ठिर यांचा संवाद चाललेला होता। भगवान श्रीकृष्णाच्या जवळ त्या ठिकाणी युधिष्ठिर आला आणि आल्यानंतर भगवंताला प्रणाम केला आणि सांगितलं, हे माधवा, हे कृष्णा, मला तू मोहिनी एकादशीचं महत्त्व सांग। त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितले की मला तू विनंतीच करत आहेस तर मी तुला या ठिकाणी मोहिनी एकादशीचं व्रत महिमा व व्रत कथा या ठिकाणी तुला सांगतो। फार फार पूर्वीची गोष्ट आहे, त्रेतायुगामधील ही कथा आहे। भगवान श्रीरामचंद्र व ब्रह्म महर्षी वशिष्ठ मुनी यांचा संवाद चाललेला असताना त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ गुरुदेवांना प्रणिपात साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं, गुरुदेव, जेव्हापासून मी जानकीचा, जनकनंदिनीचा, सीतेचा त्याग केला तेव्हापासून मला माझी मनस्थिती स्थिर नाही, माझ्या मनाला समाधान मिळत नाही, शांती मिळत नाही, सुख नाही, मन अस्वस्थ होत आहे। सीतेच्या वियोगामुळे मी पूर्णपणे दुःखी झालेलो आहे। तेव्हा मला एखादा असा उपाय सांगा की या दुःखातून मी परिपूर्ण मुक्त होईल आणि माझ्या मनाला शांती मिळेल। कारण शांती परत्वे नाही सुख एरवी अवघेची दुःख असं जे म्हटलेलं आहे। वशिष्ठ गुरुदेवांनी सांगितलं की तुम्ही तर लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। असे तुम्ही सर्वज्ञ असणारे, तुमच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे आणि हे सगळंच तुम्ही सर्वज्ञ असताना देखील या ठिकाणी ज्या अर्थी मला तुम्ही मोहिनी एकादशीचं महत्त्व विचारलेलं आहे देवा, हे केवळ लोकांच्या कल्याणासाठी, याच्या पाठीमागं तुमचं काहीतरी मोठं महत्त्वाचं प्रयोजन आहे। आणि मग ब्रह्मर्षी वशिष्ठ गुरुदेव भगवान प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी मोहिनी एकादशीची कथा सांगायला लागलेली आहे। पवित्र अशा सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर भद्रावती नावाची प्रसिद्ध नगरी होती। राजा द्युतिमान या राजामध्ये राज्य करीत होता। तो अतिशय दयाळू होता, संपन्न होता
सामर्थ्यवान होता, गुणवान होता, शालीन होता, पराक्रमी होता, शौर्यवान होता, सर्व सामर्थ्याने तो संपन्न होता. त्याच्याच नगरीमध्ये, त्याच्याच राज्यामध्ये एक धनपाल नावाचा अतिशय प्रसिद्ध असणारा ईश्वर भक्ती, अतिशय धार्मिक वृत्तीचा, दानशूर, धनवान, दानधर्म करणारा, देवाला मानणारा, देवालय, धर्मशाळा, समाज मंदिर, तलाव, नद्याचे घाट, रस्ते, पूल, अनेक अन्नक्षेत्रे, पानपोही सुरू त्याच्या राज्यात त्या ठिकाणी या धनपाल नावाच्या व्यापाऱ्याने सुरू केलेले होते. तो प्रजेला देवच म्हणत असे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा न गडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. याप्रमाणे तो धनपाल व्यापाऱ्याला, अतिशय संपन्न असणाऱ्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी 4-5 मुले होती. एकाचं नाव पहिल्याचं सुमन, दुसऱ्याचं दुजा, तिसऱ्याचं द्युतिमान, चौथा मेधवी आणि 5वा दुष्टबुद्धी, अशी त्याला 5 मुले होती. यापैकी 4 हे सदाचरणी, सदविचारी, शीलवान, कुलवान आणि वडिलाचा वसा आणि वारसा परंपरांना चालवणारी होती. तर 5वा जो दुराचारी, तो मात्र दुष्ट होता, नास्तिक होता, जुगार खेळत असे, दारू गांजा पीत असे, मांस खात असे, वेशागमन, परद्वारा गमन, संत संजनांचा उपमर्द अवेलना, त्यांची मानखंडना, त्यांचा अपमान करून टाकणे, बोलणे, द्वेष, तिरस्कार, त्यांना त्रास देणे, धर्मांची, त्याचबरोबर त्या ठिकाणी चांगल्या लोकांची, धार्मिक लोकांची टिंगलटवाळी तो नेहमी करीत असे. पूर्णपणे त्याची दुष्कर्म करण्यामध्ये वेळ जात असे. देवादिकांना तुच्छ लेखणे, कुलवान स्त्रिया यांचं पातिव्रत्य भंग करणे, अनेक प्रकारची पापकर्मे करणे, निंदे वर्तनामुळे त्या ठिकाणी तो प्रसिद्ध झाला होता. त्याचप्रमाणे त्याने आपला मित्रपरिवार असाच उभा केलेला होता. शेवटी वडिलांनी त्याला बऱ्याच वेळा समजून सांगितलं, सूचना दिल्या, परंतु तो वडिलाची संपत्ती नेहमी काय करायला लागलेला आहे, संपून टाकायला लागलेला आहे, उडवून टाकायला आहे, खर्च मित्र परिवारावर करायला लागलेला आहे. शेवटी वडिलांनी त्याला आपल्या घरातून हाकून दिलं आणि मग तो वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये राहू लागला. पुढे त्याच्याकडचे दागिने संपले, त्याचे चांगले कपडे फाटले, त्याचे मित्र त्याला सोडून गेले, सर्व बाकीचा परिवार त्याला सोडून गेला. मग त्या ठिकाणी त्याच्याकडे खायला काही नाही, तो चोऱ्या करायला लागलेला आहे. परंतु 1-2 वेळा त्याच्या चोऱ्या पकडल्या गुप्तहेरांनी राजाच्या, परंतु त्या ठिकाणी तो धनपालाचा मुलगा असल्यामुळे त्या ठिकाणी त्या चोऱ्या पचल्या आणि त्याला सोडून दिलं. पण गुप्तहेरांच्या लक्षात आलं राजाच्या की हा रोज रात्री चोऱ्या करतोय, याला असं सोडून देणं आपण बरं नाही, आणि म्हणून त्याला पकडलं आणि द्युतिमान राजाच्या समोर त्याला उभं केलं. राजाने त्याला कैदेमध्ये टाकलं, त्याला चांगली शिक्षा केली, त्याला चांगले कडक शिक्षा लावली आणि पुढे त्यांनी आपल्या राज्यातून हद्द पार केली, म्हणजे हाकलून दिली. पुढे तो राणावनांतर फिरू लागला. त्याच्याकडे पैसा नाही, त्याच्याजवळ कोणीही नाही, त्याला खाया प्यायला काही मिळत नाही, त्याचे कपडे फाटलेले आहे. आणि मग तो जंगलामध्ये जाऊन हरिण शिकार करायला लागलेला आहे. त्याला पश्चाताप झालेला आहे आणि पश्चाताप झाल्यानंतर एक दिवस तो कौंडनी ऋषीच्या आश्रमाजवळ त्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणून कौंडनी ऋषी हे सरस्वती नदीमध्ये स्नान करून त्या ठिकाणी आलेले होते आणि आपली जे वस्त्र आहेत धुतलेले तो वाळू घालायला गेल्यानंतर त्या ऋषींनी ती झटकली आणि त्याचं पाणी त्या दृष्टपणा राजाच्या त्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडले. आणि हे पाणी अंगावर पडल्यानंतर त्या ठिकाणी दुष्टबुद्धी याच्या जीवनामध्ये परिवर्तनाला सुरुवात झाली. त्याला आपल्या पापाचा पश्चाताप झाला आणि मग त्यांनी त्या ऋषीमुनींना
त्या ठिकाणी सद्बुद्धी त्याच्या ठिकाणी निर्माण झाली, त्या थोड्याशा प्रसादा मिळाल्यामुळे, पाण्याच्या सिंचनामुळे, आणि शेवटी तो त्या ठिकाणी ऋषीमुनींना सांगायला लागला की मला या पापातून मुक्त होण्यासाठी मी अनेक प्रकारची पापं केली आहेत, पण आता मला याच्यातून मुक्तता हवी आहे. तेव्हा त्या ऋषींनी सांगितलं की काही झालं तरी तुम्हाला या ठिकाणी पुढे मोहिनी एकादशी येणार आहे, आणि जर त्या मोहिनी एकादशीचं व्रत तू केलंस दुष्टबुद्धी तर तू त्यापासून मुक्त होशील. पुढे शुक्ल पक्षातील एकादशी त्या ठिकाणी मोहिनी नावाची वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी आली, आणि त्या एकादशीचं व्रत केल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः स्वर्गातून त्याला विमान आलं, आणि स्वर्गातले देवदूत त्याला शेवटी कुठे घेऊन गेलेले आहेत, ब्रह्मलोकाला, स्वर्ग लोकाला, वैकुंठ लोकाला त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. अशी भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी धर्मराजाला सांगितलेली ही एकादशी व्रताची कथा आहे. आता मोहिनी एकादशी ही कशापासून नावालेली आहे तर अग्निपुराणामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये, तसेच कुर्म पुराणामध्ये देखील, त्रेतायुगामध्ये महर्षी दुर्वास यांनी जो इंद्राला शाप दिलेला त्याच्या उन्मत्पणामुळे, त्याच्यामुळे त्याची सर्व संपत्ती, स्वर्गातली संपत्ती ही समुद्रामध्ये पडलेली होती, आणि समुद्रामध्ये पडल्यानंतर अधपतन झाल्यानंतर ही संपत्ती त्याला पुन्हा हवी होती. म्हणून तो भगवान विष्णूकडे क्षीरसागरामध्ये सर्व देवांना घेऊन गेला, आणि भगवान विष्णूची त्या ठिकाणी प्रार्थना करायला लागला. भगवान विष्णूची प्रार्थना केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे दैत्य आणि देव यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी जर समुद्र मंथन केलं तर तुम्हाला त्यापासून तुमची स्वर्गात गेलेली इंद्रादिराजाचं वैभव, संपत्ती हे सर्व आपल्याला परत काय होणार आहे, मिळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळी राक्षसांचा राजा बली त्याला सांगण्यात आलं, आणि सांगण्यात आल्यानंतर बलीनी राक्षसांना तयार केलं, आणि मग त्या ठिकाणी समुद्र मंथन करायचं ठरलेलं आहे. आता समुद्र मंथन करत असताना मग त्याला रवी तर तो मेरू पर्वत त्या ठिकाणी घेतलेला आहे, मग त्याला दुरी तर त्या ठिकाणी वासुकी नावाचा सर्वात जो लांब साप आहे त्याची दुरी केलेली आहे, आणि त्या ठिकाणी एका बाजूनी देव आणि एका बाजूनी राक्षस झालेले. त्या दोरीच्या तोंडाच्या बाजूनी राक्षस आहेत, आणि दोरीच्या शेपटाच्या बाजूने कोण आहेत, वासुकेच्या तर देव आहेत. सागर मंथन चालत असताना त्या ठिकाणी राक्षसांना ज्यावेळी त्या वासुकेच्या तोंडातून विष बाहेर पाडायचं त्याचाही राक्षसांना त्रास होत होता, ते थकून त्या ठिकाणी जात होते. आणि हे सागराचं मंथन चालत असताना ज्यावेळी तो पर्वत खाली पृथ्वी बुडायला लागली, त्यावेळी पृथ्वी बुडायला लागल्याबरोबर त्यावेळी भगवान कुर्मदेवानी त्या ठिकाणी पाठ लावलेली आहे, आणि भगवान कुर्मदेवानी कुर्म अवतार त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे कुर्म पुराणामध्ये देखील ही कथा आलेली आहे. तर हे मंथन करत असताना मग शेवटी त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर सागरामधून जसं घुसळून आपल्याला लोणी मिळतं, त्याच्यापासून तूप मिळतं, तसं भगवान शंकरांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या वस्तू बाहेर यायला लागले. तर पहिले वीस तर त्यांनी प्रार्थना केलेलं आहे, आणि मग यावेळी सागरामधून किती 14 रत्न बाहेर आलेले. तर ऐका कोणते 14 रत्न. एक विष, कालकुट विष आलं, ते भगवान शंकरांनी प्राशन करून घेतलं, म्हणून भगवान शंकराचा कंठ काय झालेला आहे त्या ठिकाणी निळा झालेला आहे. त्यानंतर कामधेनू नावाची गाय आली की यज्ञाची कोणतीही साहित्य मागितल्याबरोबर ती वस्तू घेऊ शकते. त्यानंतर उच्चश्रव नावाचा घोडा, त्यानंतर पांचजन्य नावाचा शंख, त्यानंतर ऐरावत हत्ती, त्यानंतर ऐरावत हत्तीनंतर देवी लक्ष्मी, त्यानंतर पारिजातक, त्यानंतर रंभा अप्सरा, त्यानंतर चंद्रमा, नंतर कल्पवृक्ष, नंतर अमृत, नंतर मदिरा म्हणजे दारू, त्यानंतर धन्वंतरी, आणि त्यानंतर कौस्तुभमणी इत्यादी 14 रत्न बाहेर आलेले आहेत. आता हे 14 रत्न बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी अमृताचं वाटप व्हायचं होतं. आता हे अमृत बाहेर आलेलं आहे, पण देव राक्षस काय ऐकत नव्हते, आम्हाला हे अमृत पाहिजे, आणि म्हणून त्या ठिकाणी ते हिसकून घेऊन पळण्याच्या पाठीमागं होते. मग त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला, आणि मोहिनीचा अवतार घेतल्यानंतर मोहिनी म्हणजे अतिशय विश्वातलं सुंदर असणारं हे रूप भगवान विष्णूंनी तो त्या ठिकाणी अवतार घेतला, आणि अमृताचं वाटप करण्यासाठी सर्व राक्षस हे तिच्यावर चंचल रूपाने भाळू लागली. प्रत्येकाला वाटलं की देवानी
ईश्वराने ती स्त्री आपल्यासाठी दिलेली आहे. आणि मग अमृत त्यांनी वाटायला घेतल्यानंतर, कलश वाटायला घेतल्यानंतर देवाकडून वाटण्याची सुरुवात झाली. पण त्या पंक्तीला येऊन राहू आणि केतू बसलेले होते. ते चंद्राने आणि सूर्याने पाहिलं आणि हळूच विष्णूला सांगितलं. त्यावेळी विष्णूने आपलं सुदर्शन चक्र फेकलं आणि दोघांचं त्या ठिकाणी मस्तक उडवलं. म्हणजेच तोंडात घेतलेलं जे अमृत होतं ते कंठातून खाली उतरलंच नाही, पोटात गेलं नाही, वर मुंडकं उडवलं. आणि मग त्या ठिकाणी राहू आणि केतू, पहिली जी 7 ग्रह होती ते आता किती ग्रह झालेले आहेत? 9 ग्रह झालेले आहेत. आणि मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की विष्णूने आम्हाला त्रास दिला, विष्णूमुळे त्रास झालेला आहे आम्हाला, म्हणजे चंद्रामुळे आणि सूर्यामुळे. त्यामुळे आम्ही प्रत्येक अमावस्या पौर्णिमाला यांना काय करणार आहोत? त्यावेळी त्यांना ग्रहण लावणार आहोत, आम्ही त्यांना अखंड गिळून टाकणार आहोत. अशी ही एक मोहिनीच्या प्रगटीकरणाची कथा आहे. त्याचबरोबर दुसरी अशी एक कथा आहे की भगवान शंकराला भस्म लागायचं रोज अंगाला लावायला, परंतु भस्म उठी रुंडमाळा, हाती त्रिशूळ न त्रिजोळा, गज चर्म व्यग्रंभरा, कंठी शोभ वासुकी हार, अशा प्रकारे. परंतु एकदा त्या भस्मासुराला भस्म मिळालं नाही. आणि मग भगवान शंकराने सांगितलं की तुला ज्यावेळी भस्म मिळणार नाही ना, इकडे बघ, तुला जर भस्म हवे असेल ना तर तू काय करायचं? व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवला की त्याचं भस्म होणार. पण हा भस्मासूर होता, शेवटी हा कृतज्ञता नव्हता तर कृतज्ञ होता. आणि म्हणून त्यांनी विचार केला, पार्वती सारखी सुंदर स्त्री आपल्याला मिळेल, आपण असं करू ना, ज्यांनी वरदान दिलं ना त्याच्याच डोक्यावर हात ठेवू. आणि म्हणून तो भगवान शंकराच्या पाठीमागं लागला. भगवान शंकराच्या पाठीमागं लागल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं माहिती आहे का? तो भगवान विष्णूला विनंती करायला लागला. शेवटी भगवान विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि त्या राक्षसाच्या पुढं जाऊन त्या ठिकाणी काय करायला लागला की नाचायला लागला. तो राक्षस तिच्यावर मोहित झाला, मोहिनीवर. मग तो हळूहळू इकडे हात करता तिकडे हात करता करता त्यांनी आपल्या डोक्याकडे हात आणला. डोक्याकडे मोहिनीने हात आणल्यावर तो म्हटलं, अरे असं मला सांगितलं की डोक्यावर मी ज्याच्या हात ठेवीन तो काय होईल? भस्म होईल, मरून जाईल. तो म्हटला, असं कुठं असतं काय? डोक्यावर हात ठेवल्या माणसं कुठं मरतात काय? तेव्हा तसं होणं शक्य नाहीये. मग म्हटलं, बघ बरं थोडासा हात लावून, काय गरम लागते का? काय गरम लागते का? नाही लागत म्हणता म्हणता हा पूर्वा पागल झालेला होता. मोहिनीचं रूप पाहून भस्मासूर त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि ठेवल्याबरोबर त्या ठिकाणी काय झालं? त्याचं स्वतःचं भस्म झालं. त्यासाठी सुद्धा मोहिनी अवतार भगवंतांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? धारण केलेलं आहे. म्हणून ही अग्निपुराणामध्ये, कूर्म पुराणामध्ये जी आलेली ही कथा आहे, तर या कथेच्या माध्यमातून ही कथा भगवान श्रीकृष्णाच्या नावाने, यादवाच्या नावाने, श्रीहरीच्या नावाने असल्यामुळे प्रगटीकरण देवाचाच हा एक विष्णूचा अवतार असल्यामुळे ही मोहिनी एकादशी प्रत्येक वेळी वैशाख शुक्ल पक्ष मध्ये येत असते. आणि म्हणून आपण सर्वांनी हे एकादशी जर व्रत केले तर हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचं आपल्याला पुण्य लागतं. आपल्या सर्व पापाचं क्षालन होतं, आपल्या सर्व पापाचा नाश होतो. एवढंच नाही तर कोणतंही पाप असलं तरी परंतु त्या ठिकाणी आपल्या डोक्यावरचं काय होतं? निघून जातं. जसं भगवान प्रभू रामचंद्राच्या मनाला स्थिरता मिळाली, शांतता मिळाली, तशी आपलंही मन शांत करण्यासाठी, आपलंही मन विकाररहित करण्यासाठी एकादशीचा अर्थच असा आहे. मुळात बघा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 1 मन. ज्यावेळी ईश्वराच्या पायाला लावेल त्यावेळी त्या ठिकाणी आपण ईश्वराचे भक्त होतो. त्या दिवशी आपल्याकडून खरी एकादशी घडली जाते. एकादशी 11व्या तिथीला येणारी म्हणून तिला एकादशी असं म्हणतात. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये ही एकादशी मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि म्हणून आपणही सर्वांनी एकादशी करायची आहे. मीही स्वतः एकादशी ही करतो. आपणही सर्वांनी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षामधील मोहिनी एकादशी करावी असं स्वतः भगवान श्रीकृष्णाने राजा धर्माला, प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना सांगितलेली ही मोहिनी एकादशी कथा आहे. म्हणून आपणही ही एकादशी कथा करायची आणि आपल्या जीवनामध्ये आपण मनशांती मिळवायचं, आपलं ऐश्वर्य पुन्हा मिळवायचं, आपण शांतता मिळवायची आणि आपण पापातून मुक्त व्हायचं.